उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी झाली भेट। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर। मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयावर शिक्कामोर्तब। विरोधकांना फायदा होईल तिथे महायुतीमध्ये लढण्याचा निर्धार। ठाण्यामध्ये भाजपसोबत युती करायची की नाही सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना, तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजेत। चन्नी दलांसमोर मी माझी भूमिका मांडली, पण पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू। भाई जगतापांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसा चालवतायत। पंकजा मुंडे राजकीय वारसदार नाहीत, करुणा मुंडेंचा मोठा दावा। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, युती धर्म पाळण्याअगोदर पुणेकर धर्म पाळा। रवींद्र धंगेकरांचं भुवया उंचावणारं ट्विट। पुणे भाजपच्या नेत्यांची धंगेकरांविरोधात फडणवीसांकडे टोकाची तक्रार। युतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेला काँग्रेसचा एजंट धंगेकरांवर आरोप, तर आता त्यांच्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष। तुम्हाला ईडीची नोटीस आली का? मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटलांचा फोन। ऑडिओ क्लिपही व्हायरल। कोठारे मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम। तर ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत। महेश कोठारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा निशाणा। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी। विकास कामांसाठी 270 कोटींचा निधी मंजूर। यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 5 तर इतर 2 आमदारांचाही समावेश। तर आमदारांना दिलेला 5 कोटी विकास निधी नसून ती लाच, यातनं कमिशनबाजी होईल। पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी देणं सुरू, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरे सीएम असताना भाजप आमदारांना सुद्धा दमडीचाही निधी नाही। निलंबन, मानधन बंद करून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांकडून नैतिकतेचा दाखला नको। नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। तर सरकारच्या वर्षपूर्तीनंतर महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होणार। तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा हा निर्णय नाही, सूत्रांची माहिती। 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनी निलेश चंद्रमुनी यांची घोषणा। दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण। ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन। देशाच्या खेडोपाड्यामध्ये टीव्ही पोहोचवणारा हा किमयागार हरपला। 10वी-12वी परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ, तर 10वीच्या विद्यार्थ्यांना 470 आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना 490 रुपये शुल्क भरावं लागणार।